म्हणूनच ओबीसी आरक्षणात जाऊन दाखविलंय. आणखीन तरी गप्प बस म्हणा. व असा कार्यक्रम लावील की राजकीय आयुष्यातून तर उठवील पण मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज करेल. मग म्हणजे छगन भुजबळ सातत्याने म्हणतात की आम्हाला मान्यच नाही की मराठा समाज हा ओबीसी मध्ये यावा, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. आता तुला मान्य नसून करतो काय? गेले मराठी आरक्षणात, तू काय वाचितो रोज? मग हे लय डाग आहे, मोठा आहे सरकारला. हे म्हणजे डाग आहे. त्याला जर मंत्रीपद कायद्याच्या पदावर बसलाय, त्याला हेही कळत नाही की 57 लाख मराठी आरक्षणात गेले. जवळपास 1.25 करोडपेक्षा जास्त मराठी गेले. आता सगळ्या सोयऱ्यांचा कायदासुद्धा पारित होणार आहे, त्याची अंमलबजावणी पण होणार आहे. आणि आज मी या आपल्या बांधवाच्या माध्यमातून जाहीरपणानं सरकारकडे एक मागणी करतो की या 1-2 दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन घ्या आणि ते अधिवेशन ह्या 1-2 दिवसात घेऊन सगळे सोयऱ्यांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया पूर्ण पार पाडावी. आणि जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला आहे तोही अहवाल स्वीकारून तातडीनं माननीय न्यायालयासमोर तो अहवाल ठेवावा. पण विशेष करून सरकारकडं माझी आज या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की तुम्ही तातडीने या 1-2 दिवसात विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षणाचा विषय कायमचा सगळ्या सोयऱ्यांपासून ओबीसीमध्ये मराठा समाज जाण्यासाठी त्याची अंमलबजावणी तातडीनं करावी. उद्यापासून तरी असलं तरी तुम्ही दौरा करताय, दगदग आहे, तब्येत साथ देत नाही, पुन्हा आमरण उपोषणाला उद्या बसताय. समाज म्हणतोय बाबा उपोषण टाळावं. मी समाजाच्या पुढं कधीच गेलो नाही, आत्ताही जात नाही, आजही नाही जाणार. परंतु परिस्थिती अशी येऊन ठेपली आता की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झाला आहे आणि सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना झाली. परंतु तुम्ही जर त्याची अंमलबजावणी करणार असाल तर मला समाज महत्त्वाचा आहे, सरकार महत्त्वाचं नाही. त्यामुळे नाविलाज आहे माझं. आणि जे ठरलं ते त्यांनी केलं की जो आम्ही ज्यासाठी गेलो होतो की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश किंवा अधिसूचना निघणं गरजेचं होतं, कारण 2001च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक होतं. तर त्या प्रमाणे प्रक्रिया झाली, कारण त्यावेळेस विधानसभा नव्हती म्हणून ती प्रक्रिया झालेली आहे. आता विधानसभा 15 तारखेला आहे, विशेष अधिवेशन आहे. त्याच्यात तुम्ही त्याची अंमलबजावणी करावी एवढंच म्हणणं आहे. ज्यावेळेस गेलो जे पाहिजे होतं ते मिळालं, परंतु तुम्ही जर त्याचा कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी केली तरच सगळ्या सोयऱ्यांचा म्हणजे मराठ्यांचा नोंदी न मिळालेल्यांचा फायदा होणार आहे. यासाठी अंमलबजावणी आवश्यक आहे. पण कायद्यात रूपांतर कधी होणार आहे, ती वेळ कधी दिली होती आणि त्याच्या अगोदर तुम्ही मग दुसरं आंदोलन उभा करता? 15 तारीख प्रक्रिया तर तुम्हाला सुरू करावं लागेल ना. आम्ही जरी त्याच्या अगोदर आमरण उपोषण करत असलो तरी तुम्हाला 10 तारखेपासून ती प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. आणि आम्ही जर बेसावध राहिलो, गाफील राहिलो तर पुन्हा घात होऊ शकतो. 15 तारखेच्या नंतर आमरण उपोषण करायचं म्हणजे अधिवेशन संपल्याच्या नंतर. म्हणजे मग मी तरी आंदोलक किती शहाणा आहे, सगळं संपल्याच्या नंतर करतोय. पुन्हा विशेष अधिवेशन बोलवणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून मीच आज मागणी सरकारकडं करतोय की तुम्ही तातडीनं दुसरं अधिवेशन हे 1-2 दिवसात बोलवा आणि त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा आणि मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालाचा स्वीकार करून तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाबतची अंमलबजावणी तातडीनं करावी. ही आज सरकारकडं माझी विनंतीपूर्वक समाजाच्या वतीनं मागणी. दादा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ओबीसी नेते सभांच्या माध्यमातून ह्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाला हरकती घेण्याची सूचना करतायत. लाखोच्या संख्येने जे आहेत ते हरकती आयोगासमोर जाणार आहेत. मग या सगळ्याला काउंटर करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करता? लाखांनीच नाही, कोटी नाही दिले तरी मराठा आरक्षण जाणार आहे. कारण तो शब्द 2001च्या कायद्यानुसार कायद्यात बसतोय, तो आहे पण. आणि आम्ही मागणी करताना मराठ्यांसाठी नाही केली तर सगळ्या ओबीसी बांधवांसाठी सुद्धा ती मागणी. नेटवर्क जाम आहे त्यांचं. कारण आम्ही अनेक वेळा कुठेतरी एखाद्या ठिकाणी कुठेतरी फोटो बघतो, तुमच्याशी चर्चा झाली, कुठेतरी एखादी बातमी येते. नाही ते फोटो मोगम आहेत. ती येतात भेटायला म्हणून मला हार्टक येते माझ्या गळ्यात आणि तेच फोटो टाकीत वाटतं तिकडे. ते चर्चा म्हणून नाही, कारण मला समाजाच्या चर्चेत रस आहे. तुम्ही किती वेळेस येताय आणि कोणचा दिवा घेऊन आला ती याला किंमत माझ्यापाशी नाही. तुम्ही समाजाच्या विषयी काय घेऊन येणार? नसता एवढे जीव घेणे प्रयोग नाही करत कोणी. जर सरकार सारखं भेटतंय, बोलतंय, सांगतंय तर एवढे जीव घेणे प्रयोग नाही करू शकत ना आमरण उपोषणाचे बार कोणी पण असू द्या. मी फक्त चिकाटीनं आणि सातत्यानं पाठपुरावा करतोय एवढंच आहे आणि त्यांना मी मॅनेज होत नाही.
एवढाच फरक आहे. परंतु मला समाजाच्या अंमलबजावणीशिवाय दुसरी चर्चाच नको आहे. ट्रॅपवाले लोक उघडे पाडणार असं म्हणलं होतं, आता त्यांनी ते जे तुमच्यावर ट्रॅप करतायत ते बंद केले का? केलं ना, तुम्ही नाही बघितलं सोशल मीडियावर, तुम्ही किती बेजार केलं असतं मला. चला धन्यवाद. आपल्यासोबत मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, आज शंकरपटाचं उद्घाटन केलंय, बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन केलंय, परंतु उकरी स्पर्धा चालू आहे. ती आरक्षण कधी भेटणार ती सगळे मराठा समाज वाट बघताय. तुम्ही उद्या उपोषणाला बसताय, अधिवेशन सरकार कधी घेणार आहे, काय चर्चा झाली काय? नाही, त्याच्याबद्दलची काय चर्चा नाही. फक्त माझीच मागणी TV9च्या माध्यमातून सरकारला आज समाजाच्या वतीनं राज्यातल्या मागणी की तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा या 2 दिवसात आणि सगळ्या सोयऱ्यांच्या जो अधिसूचना काढली त्याचं कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करा. ही माझी सरकारला हात जोडून समाजाच्या वतीने विनंती. मी जर एकदा 10 तारखेला उद्या बसलो तर मी उठणार नाही. आणि मागासवर्ग आयोगाचा पण अहवाल आला, तो सरकारनं स्वीकारून मान्य न्यायालयासमोर ठेवला पाहिजे. नेमकी सुनावणीची तारीख किती सरकारलाही माहीत नाही. तुम्ही जर काय केलंच नसेल, काही प्रक्रियाच पार पडली नसेल तर मान्य न्यायालय तरी तारीख कसं देईल? तो अहवाल तर दिला आहे, स्वीकारला आहे. काय स्वीकारला आहे तर तुम्हाला विशेष अधिवेशनात तो ठेवून त्याचा कायदा बनवावा लागणार आहे, तर ते टिकणारं आरक्षण राहणार आहे. असं टिकणारं आरक्षण राहणार नाही. तुम्ही कॅबिनेट बोलून विशेष अधिवेशन घेऊ शकता. तसंच सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना राजपत्रित तुम्ही काढली, मग तुम्ही कॅबिनेट घेऊन विशेष अधिवेशन या 2 दिवसात पुन्हा दुसरंही बोलू शकता. जे तुमच्या हातात येतं करू शकताय तुम्ही. गुन्हे तुम्ही 5 महिन्यापासून आंतरवालीसह महाराष्ट्रातले मागे घेऊ म्हणताय. कोणची प्रक्रिया अशी की तिला 5 महिने लागते? तुम्ही हैदराबादचं गॅजेट उपोषण सोडताना घेऊ म्हणले होते, घेतलंय का? नाही घेतलं. शिंदे समितीनं आत्तापर्यंत हैदराबादचं गॅजेट घ्यायला पाहिजे होतं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला पाहिजे होतं, सातारा संस्थांचं घ्यायला पाहिजे होतं. माझी सरकारकडे आज विनंतीपूर्वक मागणी की तुम्ही ह्या 1-2 दिवसात तातडीनं विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या बाबत कायदा पारित करून अंमलबजावणी करा आणि मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल याचाही कायदा पारित करा. ही माझी त्यांना विनंती आहे. आज कालपासून मी तुमचं भाषण ऐकतोय. भाषणामध्ये तुम्ही असं म्हणताय की मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. आता प्रश्न घ्यायचे शेतकऱ्यांचे. मनोज जरांगे पाटील शेतकरी नेते होणार आहेत का उद्या? नाही, आणखीन नाही. परंतु ते काय झालं, परवा मुंबईमध्ये राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा, जाट, गुजर हे सगळे आले होते. आता मला थोडंच कळलं ते हिंदीत भाषण करत होते. मन हिंदीत जमत नाही जास्त, पण त्यांचं म्हणणं बरंच होतं. मी नाही सांगा होते, तुम्ही चेक केलेलं बरं, माझ्या मनानं स्तुती होईल. आणि ज्यावेळेस मी त्या नाशिकच्या पट्ट्यात शिरलो त्यावेळेस शेतकऱ्यांचा इतका ओरड होती ना, आरक्षणासाठी तर आम्ही उभेच आहेत, हटणारच नाहीत असं म्हणणं होतं. परंतु खूप प्रश्न भयानक झाले शेतकऱ्यांचे. म्हणून मग मी त्या दिवशी बोललो की ही ज्वलंत प्रश्न हे मार्गी लागल्यावर बघतो शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवत नाहीत. तुम्ही जे आंदोलन आता उभं केलंय त्यामध्ये अनेक जणांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्यात. तशा शेतकरी संघटनेत ज्या असतील त्याच्यामध्ये काही दुकानदाऱ्या आहेत का आणि तुम्ही बंद पाडणार आहात का? ते नाही, त्यांच्या दुकानदारी नाही व्हावं मला माहीत आहेत का नाहीत, पण मला त्याच्याशी नाही देणं घेणं. यात काम करतानाही मी दुकानदाऱ्या बंद पडाव्या म्हणून नव्हतं केलं. सुरुवातीतून केली होती, गोरगरीब मराठ्यांना मिळावं म्हणून सुरुवात केली होती. परंतु ते मध्ये बंद पडत गेले, त्याला मी काय करू? त्यांचे ऑटोमॅटिक बंद पडले. नाही तर याच्यात बी दुकानं होते, मला माहीत नाही. लोकांनी सांगितलं मला की दुकानं होते, हे बंद पडले. तसं त्यांच्यातलं मला नाही माहीत. मी मोगम आरोप नाही करू शकत. ज्या गोष्टीची माहितीच नाही त्याच्याविषयी उगाच एखाद्यावर चिखलफेक करायची आणि त्यांचे दुकान आहेत असं म्हणायचं. आता त्यांचे दुकानं मला नाही माहीत, परंतु एक मनाला पटलं की हा ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणात सुटल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रूसुद्धा आपण पुसले पाहिजेत. कारण खूपच दुष्काळी भाग आहे सगळाच. जवळपास 60-70% राज्यात दुष्काळी भाग आहे. आपण आवाज उठवला पाहिजे. तुम्ही शेतकरी पुत्र आहात, शेतकऱ्याची जाण आहे तुम्हाला, त्यांच्यातून भावना समजून घेतात, काय दुःख आहे त्यांचे तेही समजून घेतात. कुठल्या त्यांच्या दुःख दूर केले पाहिजे, कुठल्या अडचणी आहेत सरकारनं त्या सोडवल्या पाहिजे असं काही? घेतलं आरक्षण कुठे आणि मग आंदोलन उभा केलं. डायरेक्ट आंदोलन नाही उभा केलं. तसं मी शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नाच्या अगोदर मला समज करून घेणार आहे की हे प्रश्न कसे सोडवल्यावरती शेतकऱ्याचा फायदा होईल आणि आपण काय केलं पाहिजे, त्यानंतरच उठाव करणार. उगाच आंदोलन करायचं म्हणून करायचं आणि लोक दमवायचे, पण हे धंदा मी नाही करत.
शेतकऱ्यांना खऱ्या अडचणी कोणत्या विषयावर आपण न्याय दिल्याच्या नंतर त्यांचा फायदा होईल त्याच वेळेस सुरू करणार. मोगम उठलो आणि सुरू केलं असं मी नाही करणार आणि मी करत पण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.